नमस्कार, परिपूर्ण आर्टमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। मी आज जानवी मंगळसूत्र बनवणार आहे। तर त्याच्यासाठी मी इथे छोट्या साईजचे गोल्डन मनी, मोठे गोल्डन मनी 3 घेतलेले आहेत आणि ही गोल्डन लेस घेतलेली आहे आणि काळ्या आणि सोनेरी कलरचे मनी आणि 3 सुया लागणार आहेत। हे बघा, आता धाग्यांचे मी 3 पदर घेतलेले आहेत। आता हे सर्व पदर इथे मी जे ओपन पदर होते तिथे अशी गाठ मारून घेतलेले आहे। आता तेच याच्यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचं आहे या गोल्डन लेसमध्ये। तर हे बघा, असं टाकायचं आणि व्यवस्थित त्याचे 3-3 पदर एका साईडला डिवाइड करायचे आणि त्यातून जे बंद पदर असतात ते बाहेर काढायचे। आणि हे बघा, आता इथे पदर आलेले आहेत, हे बंद 1, 2 आणि 3। आता याला आपण सुया बांधून घेणार आहोत। आता हे बघा, इथे आपल्याला सुया 3 पदरांना 3 सुया बांधून घ्यायच्या आहेत, कारण हे आपण 3 पदरी बनवणार आहेत, त्याच्यामुळे 3 पदरांना 3 सुया लागणार आहेत। हे बघा, आता धाग्याला मी इथे टेप लावून घेतलेले आहे। असं नेहमी धागा खाली आपल्याला सेट करायचे आहे आणि मगच ववायचं आहे। नाही असं नाही केलं तर मग धागे इकडे तिकडे विस्कटतात, त्याच्यामुळे व्यवस्थित आपल्याला बनवायला येत नाही। आणि मग आता आपल्याला सुरुवातीला येथे मी एक गोल्डन मनी टाकणार आहे आणि नंतर आपल्याला 3 पदर अलग करून घ्यायचे आहे ती। आणि सुरुवातीला पहिल्या पदरामध्ये आपल्याला जे काळे आणि सोनेरी कलरचे मणी घेतले होते ते घ्यायचे आहेत। आता हे बघा, जो पहिला पदर असतो ना त्याच्यामध्ये थोडे कमी मणी घ्यायचे। आता त्यानंतर आपल्याला हा दुसरा पदर घ्यायचा आहे। आता याच्यामध्ये आपण थोडे जास्त मणी घेतलेले आहेत। हे बघा, इथं जो हा पहिला पदर आहे त्याच्या हा जो काळा मणी आहे तिथून इकडे हे 10 मणी घेतलेले आहेत मी एक्स्ट्रा याच्यानंतर, कारण हा खालवर हा पहिला सुरुवातीचा छोटा, त्याच्यानंतर मोठा आणि त्याच्यानंतर थोडा मोठा असं असतो। तर हे बघा, 10 मणी मी एक्स्ट्रा इथे ववलेले आहेत ह्या पहिल्या पदराच्या नंतरच्या दुसऱ्या पदरामध्ये। आता आपल्याला तिसरा पदर ववून घ्यायचा आहे। तर इथे हे बघा, मणी ववून घेतलेले आहेत मी आणि याचं पण मी तसंच केलेलं आहे। आता इथे पण हा जो दुसरा पदर आहे त्याच्या 10 मणी मी एक्स्ट्रा ववलेले आहेत, कारण ते खालीवर असतात ना। हे बघा, हा पहिला, दुसरा आणि हा तिसरा। आता इथे आपल्याला जो पहिला पदर आहे त्याच्यामध्ये आपल्याला गोल्डन मणी टाकून घ्यायचे आहेत। तर छोट्या साईजचा गोल्डन, मोठा आणि छोटा। आता यानंतर आपण जेवढे तिकडे मणी ववलेले आहेत हे तेवढेच आपल्याला ह्या साईडला मापाने ववून घ्यायचे आहे ते, म्हणजे पदर मागे पुढे येत नाही आणि व्यवस्थित वाटतं ते। यानंतर आपल्याला दुसऱ्या पदरामध्ये गोल्डन मणी ववून घ्यायचं आहे आणि आता हे सोनेरी आणि काळे मणी ववून घ्यायचे आहे ते। तर हे सुद्धा आपण जेवढे ह्या साईडला ववलेले आहेत तेवढेच ह्या साईडला व्यवस्थित मोजून घ्यायचं आहे पदर लावून। आणि त्यानंतर आता आपल्याला जो तिसरा पदर आहे त्याच्यामध्ये गोल्डन मणी टाकायचं आहे आणि मणी ववून घ्यायचे आहे ती। आता हे बघा, अशा पद्धतीने हे जे आहेत जेवढे हे साईडला ववलेले आहेत तेवढेच ह्या साईडला आपल्याला व्यवस्थित इथे आपल्याला बोट ठेवून आणि व्यवस्थित असा माप घ्यायचा आहे। मी तो गोल्डन धागा त्याच्यासाठीच घेतलेला आहे, कारण तो आपल्याला मागे पुढे करता येतो। म्हणजे कमी जास्त साईज करायची असली तर मग तसं वाढवून घेता येतं, नाहीतर मग तुम्ही असं टेपनी मोजून घेऊ शकता। आता इथे लास्टला आपल्याला मणी ववून घ्यायचं आहे। तर 3 सुया पकडून आपल्याला त्याच्यातून मणी टाकायचं आहे। तर आता हे कमी जास्त पदर आहे त्याच्यामुळे ते व्यवस्थित असे खेचून घ्यायचे 3 एकदम आणि मग आपल्याला बांधायचे आहेत। आता हे बघा, इथे मी टेपपट्टी काढून घेतलेली आहे आणि आता हे 3 सुया पकडून आपल्याला परत याच्यातून टाकायचे आहेत। तर हे नेहमी समोरच्या बाजूने ववायचं आणि पाठीमागच्या बाजूला व्यवस्थित पदर हे खेचून घ्यायचे। हे बघा, आता इथे मणी मागे पुढे झालेले आहेत। हा मणी व्यवस्थित
हा टाकलेला जो आहे ना तो असा व्यवस्थित खेचायचा, म्हणजे तिन्ही पदर आपल्याला सारखेच येतील. आणि उरलेला धागा आहे तो आपल्याला कापून टाकायचा आहे. तर हे बघा, थोडासा धागा कापून टाकायचा म्हणजे आपल्याला व्यवस्थित गाठ मारता येईल. आणि हे बघा, व्यवस्थित आता इथे पकडायचं आहे आपल्याला आणि इथे गाठी मारून घ्यायची आहे ती. आता इथे थोडं कमी जास्त सैल होऊ शकतं, तर गाठ मारताना हा जो मणी आहे गोल्डन तो पुढे आला पाहिजे आणि मग गाठ मारायची आहे. आता हे बघा, व्यवस्थित पदर काढून घ्यायचे आणि खेचून घ्यायचं एकदम. हे बघा, आता इथे मी एकदम खेचून घेतलेलं आहे, तर इथे अंतर पडलेलं नाही आहे. 2 ते 3 गाठी व्यवस्थित मारून घ्यायच्या आणि जो धागा उरतो कापल्यावर तो चिपकावून द्यायचा आहे परत आपल्याला. हे बघा, 2 गाठी मारलेल्या आहे ती. तर धागे पण जास्त आहे त्याच्यामुळे गाठ पण मोठी आलेली आहे. आणि परत आता हा जो धागा असतो तो आपल्याला कापून टाकायचा आहे. थोड्या अंतर ठेवून कापायचा असा, म्हणजे आपल्याला ते चिपकवता पण आलं पाहिजे. आता मी इतकं कापलेलं आहे, तर हे जरा मेणबत्तीने चिपकवून घ्यायचं आहे थोडंसं असं दाबून, जेणेकरून हे बांधलेली गाठ निसटणार नाही अशा पद्धतीने. हे बघा, आता जे धागे होते मी ते चिपकवून घेतलेले आहे, तर व्यवस्थित फिनिशिंग पण वाटते आणि छान पण दिसतं. काल एका ताईने जानवी हार बनवायची कमेंट टाकली होती, तर मी आज बनवलेला आहे. खूप सोप्या पद्धतीने मी बनवलेला आहे. तुम्हालासुद्धा नक्की ते बनवता येईल आणि बनवून तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा. आणि मी मागे गोल्डन लेस टाकलेले आहे, तर इथे कमी जास्त करता यावा म्हणून मी टाकलेले आहे. आणि व्यवस्थित फिनिशिंग पण वाटते. जर तुमच्याकडे नसेलच तर मागच्या साईडला काळे मणी वाहून जो मी छोटा गोल्डन मणी टाकलेला आहे तसं गोल्डन मणी टाकून आणि पुढे 3 पदर अलग करायचे आहेत. तर अशा पद्धतीने खूप सुंदर बनवलेला आहे. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद.